आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चंदू शेठ, फोटो मस्त आले पाहिजे हा. देविका, व्हॉट हॅपन? सावकाश. अरे अशा अचानक कशा पडलात तुम्ही? ते पायाखाली काहीतरी आलं वाटतं. वाटाणे होते बहुतेक, पाय घसरला. चंदूशेठ, तुम्ही नीट साफसफाई नाही केली? मी ते झाडलं होतं. असं कसं ते? गौरीजी, गौरी, कशी आता तब्येत? अगं गौरी, खाली का आलीस? आराम करायचास ना? लग्नानंतरची पहिली नवरात्र आहे ना, जोडीने आरती करायला हवी म्हणून आले. हो, ते अगदी खरंय. आरती तर जोडीनच व्हायला पाहिजे. काय हो, अगदी बरोबर आहे तुमचं. पण ताप आहे बहुतेक गौरीला. नाही, एवढा नाहीये, बरं वाटतंय आता. हट्टी आहे माझी बायको. आरती केल्याशिवाय शांत नाही बसणार. चला मग आपण आरतीला सुरुवात करूयात. चला 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 लवकर. संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरहेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरहेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी
माते की, सप्तशृंगी माते की, जगदंबे माते की, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. देविका, खूप छान तयारी केलीस. हो ना, गौरीची तब्येत बिघडली म्हटल्यावर मला काळजी वाटत होती, पण नाही, देविकाने अगदी उत्तम तयारी केली आणि सगळं व्यवस्थित पार पाडलं. देविकाजी, प्रसाद वाटा ना. देविकाजी, तुम्ही नाही घेतला? नाही, मी नंतर घेते. नाही, असं कसं? पूजेची तयारी तुम्ही केली, मग सगळ्यात आधी तुम्ही प्रसाद घ्यायला हवा. देवी आई, आता तूच योग्य मार्ग दाखव. ये चौकट में मैं ये टोप ठेवता हूँ, उसमें कुकर है, वाटी है, चमचा है, और ये ताट को क्या बोलते हैं मुझे आठवता नहीं है. हे बदाम खा, म्हणजे बुद्धी ठिकाणावर राहील तुमची. बदाम मी मागितले होते, पण बदाम चांगले असतात हा. बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते, सगळं लक्षात राहतं. तुला सांगतो, कोणीतरी म्हटलेलंच आहे, मैं उसको भूलने की कोशिश करता हूँ, पर मेरी माँ मुझे ही बदाम खिला देती है. मी काय म्हणतोय, गौरी, बदाम खाल्ल्याने सगळं लक्षात राहतं, पण बदाम खायचं विसरलं तर. मग त्याचं काहीतरी करा, गोष्टी लक्षात ठेवा जरा. चंदू काका, असं कसं चालेल हो? सणासुदीचा हॉल नाही झाडलात का तुम्ही? काय ते वटाणे फुटाणे सांडून ठेवले होते? गौरी, नको रागवस ग त्यांना असं.